हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणारच आहे की छान असे कार्यक्रम जे लग्नाचे होते ते झालेले आहेत. या ठिकाणी नवरीची वहिनी, माम्या आणि स्वतः नवरी छान असे मेकअप करून बसलेल्या होत्या. तर हे सगळे कार्यक्रम जे तुम्ही आता पाहत आहेत हे इकडे आमच्या इकडे मारुतीच्या मंदिरात होत असतात नवरदेवाचे. पण झालं असं की त्या दिवशी खूप सारा पाऊस होता, पाऊस थांबायचं नावच घेईना आणि मग शेवटी वाट पाहिली आणि हॉलला सगळे कार्यक्रम जे ते करावे लागलेले आहेत. तर छान असे कार्यक्रम पण झालेले होते आणि जरा वेळ होता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी छान असा सेल्फी असेल, फोटो असेल त्याचा एन्जॉय या ठिकाणी केलेला आहे. तुम्ही पण नक्कीच एन्जॉय करा नेहाचं लग्न. अरे समू बस काय आला रे तू बसणार रे, बसना मग हा करावं नाही रे नाही. या कॅमेरा बंद नाही, चालू आहे चालू आहे. बाबा आहे का? बाबा कस काय बसला लागेल? कस काय बसला रे बाबा? बाबा कस काय बसला? इकडे बघ बाबा. ए बाबा आम्ही ए बाबा हुशार रस खेचतोय घे वहिनीसाठी पहिले असं फक्त इकडे इकडे नाही फक्त असं पाहा वाटी असं येईल खाली घे का दिदू.
तर या ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल की लग्न वगैरे खूप छान असं झालेलं आहे. थोड्या पावसाने थोडीशी सुरुवातीला गडबड केलेली आणि जसं शक्य झालेलं आहे तसं शूट या ठिकाणी अभिनय केलेला आहे. आणि हे डायरेक्टली जे आपण बिदाई म्हणतो नवरीची तो क्षण आहे. आणि या ठिकाणी नवरीचे भाऊभाऊजाई असतात, मामामी असतात, जे भाचे वगैरे असतात, सगळेजण असे छान असे पाय पखणं आमच्या इकडे म्हणतात. म्हणजे पाठवण्याची सुरुवात जी ना ती इथूनच होत असते नवरीची. आणि हा क्षण तर कुणालाच नको हवा असतो, म्हणजे कुठल्याच मुलीला नको असतो. आणि असा सीन पाहिल्यानंतर आहे ना आपल्या स्वतःची विदाईची आठवण होते. मला तर होतेच. असं कुठल्याही याचे थोडेसे क्लिप व्हिडिओ पण पाहिले ना तरी डोळ्यातनं अश्रू येत असतातच. आणि मला तर आता पुढे काही बोलवतच नाही, तर नक्कीच व्हिडिओ हा कंटिन्यू पाहत राहा. क्या करा हे लवकर सर लावून आम्ही पण मोठे माझ्याकडे आहे. चेहरा बघ जरा. हा? नीट जरा चेहरा बघ खरं झाला. हा, मागे उभा. पाय मागे. लक्ष राहू दे पाय बघू बरं का हात लावतो सर. पाय सांभाळा बरं का
तर या ठिकाणी नवरीच्या करवलीसोबत मी होती, नवरीची मावशी आणि मामी, आम्ही तिघीजण होतो आणि घरी आलेलो आहोत. आणि झालं असं की नवरदेवच्या गाडीत आम्ही होतो, तर आमची गाडी ही आधीच आलेली आणि त्यांची घरची गाडी आणि वऱ्हाडीची गाडी ना जरा लांबच होते, म्हणजे लेटनं आले ते. तर मग आता सायंकाळ पण होत आलेली होती, त्यांना किती वेळ बाहेरच उभं करणार ना, म्हणून मग या ठिकाणी त्यांचं ऑप्शन वगैरे केलेलं आणि घरात गृहप्रवेश जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. छान असं वेलकम केलेलं होतं. आणि हे घर नवरीचं गावाकडचं घर आहे. ॲक्च्युली त्यांचं प्रॉपर घर वगैरे जे काही आहे ते मुंबईला आहेत. तिघं भाऊ वगैरे ते सगळे मुंबईलाच आहेत. इकडे लग्नासाठीच ते आलेले होते. तर गावी त्यांचं हे घर आहे, शेती वगैरे आहे, तर लग्नासाठी ते इकडे आलेले. तर छान असं वेलकम जे ना ते केलेलं आहे. आणि बराच वेळ वाटही पाहिलं आम्ही, पण त्यांची गाडी खूपच लेट झालेली, कारण की आमची एंट्री झाल्यानंतरही ते आलेले नव्हते आणि आम्ही जरा लवकरच पोचलेलो होतो. तर मग या ठिकाणी छान असं नेहाचं वेलकम जे ते झालेलं आहे. छान असे आजूबाजूला दिवे वगैरे लावलेले होते, रांगोळी पण काढलेली होती. त्यांच्या परीने छान असं स्वागत या ठिकाणी केलेलं होतं आणि डिरेक्टली देवाचं दर्शन वगैरे या ठिकाणी घेतलेलं. आणि आल्यानंतर जे आपण देवाच्या आधी पूजा वगैरे केलेली होती त्यांनी. तर इथे व्हिडिओ मी एंड करत आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नेहाच्या लग्नाचा, तर नक्की कमेंट्स करा, लाईक करा आणि तुम्हाला वाटत असेल की सबस्क्राईब करावं असं तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटेल एका नव्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टेक केअर, बाय बाय. त्याची पूजा करून घ्या.